चारिका म्हणजे जागोजागी फिरलं पाहिजे. जसं इंदवस भंतीची बघा तुम्ही, त्यांच्याकडे बघून मलाही खूप म्हणजे एनर्जी येते. खूप लांब लांब फिरतात ते, म्हणजे कोणाला विश्वास घेणार नाही की इतकी किलोमीटर गाडी एकटेच चालवतात नॉन स्टॉप. कधी 3 तास झोप, कधी 2 तास झोप, कधी 4 तास झोप. म्हणजे किती कमी झोपेतही ते म्हणजे चरत भिक्कवे म्हणजे फिरतच राहतात. आता काही काही लोकांचा अर्थ वेगळा आहे आजच्या काळानुसार. त्यांना वाटतं एकाच ठिकाणी भिक्षुनी थांबू नये. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सर्वप्रथम देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच विश्ववंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पवित्र असा पूजनीय भिक्षू संघ, माझे गुरुवर्य, माझे उपाध्याय आणि माझे कल्याण मित्र, या सर्वांना प्रथम माझं त्रिवार वंदन. आज 18 मे 2026 रोजी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, उपस्थित आहोत. निमित्त असं की प्रत्येक महिन्या 2 महिन्याला पूजनीय भदंत डॉक्टर इंदवसजी महास्तवीर ऑनलाईन धम्मपरिषद घेत असतात, जेणेकरून सर्वांना पुण्य प्राप्त करता यावं, असंच आदर्श प्रत्येकांना घेता यावं. की भंतीजी कडूनही प्रेरणा जागृत होते. आताच एक मोठे भंतीजी म्हणाले की मलाही काही दिवसानंतर असंच संघदान करायचं आहे, माझ्या विहारात भोजन दान करायचं आहे. तर असंच कुशल कर्म की भंतीजी वेळोवेळ करत असतात. त्यांच्या दानातून सर्वांना एकत्र बोलवून कुशल कर्म घडवत असतात. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पूजनीय भदंत प्राध्यापक खेम धम्मोजी महास्तवीर, तसेच पूजनीय भदंत डॉक्टर इंदवसजी महास्तवीर यांना माझं प्रथम वंदन. आणि आज मला थोडी धम्मदेशना देण्यासाठी सांगितलं, याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. तर आज आपण वारंवार जे ऐकत असतो किंवा ऐकलं पाहिजे अशी बुद्धवाणी, त्रिपिटकातलं थोडंसं धम्म आपण श्रवण करणार आहोत. जास्त वेळ नाही घेणार, जसं की 10 ते 15 मिनिटाच्या आत आपण थोडीशी धम्म श्रवण करूया. तर भगवंतांनी दिलेलं जे ज्ञान आहे, पण जे 40 वर्ष जे दुःख मुक्तीचं ज्ञान, त्याला आपण धम्म म्हणून संबोधित करत असतो. आणि धम्माचे वेगवेगळे अर्थ आहे. आताच खेम धम्मवंतीजी म्हटले की ज्ञान ग्रहण करणं हे देखील माझ्यामध्ये धम्म आहे. आणि चांगल्या मार्गावर चालणं हे जे भगवंतांनी ज्ञान आपल्या सर्वांना दिलेलं आहे, त्यालाच आपण धम्म म्हणून स्वीकार करत असतो. बुद्धाला शरण जाणं, धम्माला शरण जाणं आणि संघाला शरण जाणं. मग भगवंत सांगतात की कुशल कर्माची आवश्यकता, जे वारंवार आपण ऐकत असतो बघा की बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं कुशल कर्माची आवश्यकता. याबद्दल तथागतांनी सांगितलं की दान, शील आणि संयम हे कुशल कर्म आहे. ते आज आपण आल्यापासून बघून आपण वारंवारही ऐकत असतो. दान करणं हे कुशल कर्म आहे, शील पालन करणं हे कुशल कर्म आहे, आणि संयम हे देखील कुशल कर्म आहे. की आज आपण 3-4 गोष्टीबद्दलच ऐकत आहोत धम्मदेशने. चांगलं जर आपण ऑब्झर्व केलं तर दानाबद्दलही ऐकलं, शीलाबद्दलही ऐकलं, संयमाबद्दलही ऐकलं. म्हणजे हेच कुशल कर्म आहे. पण प्रॅक्टिकली याला कसं आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं पाहिजे हेही आपण जाणलं पाहिजे. याच्यावरही आपलं भान असलं पाहिजे. नुसतं या कानाने आपण धम्मदेशना ऐकली, या कानाने सोडून दिली, याने आपलं कुशल कर्म होत नाही. की ते आपल्याला आचरणातही आलं पाहिजे. तर आजच्या या दिनी थोडंसं धम्मपद या ग्रंथातील 1-2 गाथा आणि त्याला अनुसरण असलेल्या 1-2 कथा, त्याच्या रूपाने मी थोडीशी धम्मदेशना आज देतो. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने आणि सजग चित्ताने भंतीजीच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे.
तर गाथा नंबर बघा की भगवंतांनी सांगितलेला जो सद्धम्म आहे तो आज आपण बघतो त्रिपिटकामध्ये सामावलेला आहे. त्रिपिटक ही माहिती आपल्याला 250 ते 300 ग्रंथ उपग्रंथ ज्याला आपण त्रिपिटक म्हणतो. त्यातलंच एक धम्मपद बघा की धम्मपदामध्ये 423 गाथा आणि त्याला अनुसरून काही कथा आहे बघा की त्या 423 गाथेपैकी 112 नंबरची गाथा. या गाथेत भगवंत असं आपल्याला सांगतात बघा पाली भाषेत. पाली भाषा म्हणजे जशी आपली मराठी भाषा आता आहे तशीच त्या काळात मातृभाषा तिथली मगध देशाची मागधी म्हणून पाली भाषेला मागधी भाषाही म्हटलं जायचं. आज आपण तिला पाली भाषा म्हणतो. भगवंताच्या मुखातून निघालेली जे काही सत्यवचन आहे ते आपण जशीचे तसे ऐकत असतो, श्रवण करत असतो आणि त्याच्यातून काही शिकत असतो, आचरण करायचा प्रयत्न करत असतो. तर तीच भगवंतांनी ती गाथा सांगितली बघा 112 नंबरची की योच वससतं जीवे कुसितो हीन वीर्यो एका हं जीवितं सेयो वीर्य मार भत्तो दलहं. की भगवंत 2 वळीची या गाथेत आपल्याला सांगू इच्छितात. मराठीत असा अर्थ होतो त्याचा की आळशी आणि अनौद्योगिक बघा की आळशी आणि अनौद्योगी व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्याहून दृढतापूर्वक उद्योगी राहून 1 दिवसाचं जगणं हे श्रेष्ठ आहे. भगवंतांनी सांगितलं. जसं आपण बाबासाहेबांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य वारंवार स्मरण करत असतो की 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस पण वाघासारखं जगलं पाहिजे. बघा की बाबासाहेबांचा अभ्यास आणि बाबासाहेबांच्या अभ्यासात आपल्याला जागोजागी लक्षात येतं की त्यांनी बुद्धिझमचा किती सखोल अभ्यास केला. की बुद्धिझमचेच बऱ्याचशा काही गोष्टी भगवंताचे वचन जागोजागी त्यांनी लिहिले, सांगितले. वेगवेगळ्या त्यांच्या अधिवेशनामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही सभा भरायच्या तिथं बाबासाहेब म्हणतात जसं की भिक्षूंबद्दल भिक्षू कशी असावी म्हणून चरक भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानु आणि देवानुकंपना. म्हणजे देवतांच्या आणि लोकांच्याही कल्याणासाठी भिक्षूंनी काय केलं पाहिजे तर चरत भिक्कवे चारिकम चारिका करत राहिली पाहिजे. चारिका म्हणजे जागोजागी फिरलं पाहिजे. जसं इंदवस भंतीची बघा तुम्ही त्यांच्याकडे बघून मलाही खूप म्हणजे एनर्जी येते. खूप लांब लांब फिरतात ते म्हणजे कोणाला विश्वास घेणार नाही की इतके किलोमीटर गाडी एकटेच चालवतात नॉन स्टॉप. कधी 3 तास झोप, कधी 2 तास झोप, कधी 4 तास झोप. म्हणजे किती कमी झोप येते ते म्हणजे चरत भिक्कवे म्हणजे फिरतच राहतात. आता काही काही लोकांचा अर्थ वेगळा आहे आजच्या काळानुसार. त्यांना वाटतं एकाच ठिकाणी भिक्षूंनी थांबू नये. मग एका ठिकाणी कोणतेच भिक्षू थांबत नाही आजकालची औरंगाबादची मी जे बघतो ते फिरतच राहतात. फक्त शेवटी यावं लागते आपल्या ठिकाणावर म्हणजे झोपायला कवायला. तर अशा प्रकारे की बाबासाहेबांचं वाक्य आपण सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी या म्हणजे गाथेला अनुसरूनच बाबासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या बघा की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा. मग वाघासारखं अहिंसा करा का नाही तर आपण त्याच्यासारखं शक्तिशाली बनलं पाहिजे की सगळं जंगल त्याला जसं घाबरतं तसं आपल्यामध्येही तसं कर्तृत्व आलं पाहिजे. तर असं या गाथेतून ही गाथा का सांगितली भगवंतांनी की तथागत भगवान गौतम बुद्ध जेतवनात विहरत असताना ही गाथा सर्पदास नावाच्या एका भिक्षूला सांगितली बघा की सर्पदास नावाचा एक भिक्षू होता. म्हणजे याच्यातून तुम्हाला शिलाचं काय महत्व हे समजून येईल बघा. चांगलं लक्षपूर्वक ही गाथा आणि कथा समजून घेतली तर एक भिक्षू होता त्याचं नाव होतं सर्पदास. मग भगवंतांनी याला अनुसरून या भिक्षूला ही गाथा सांगितली की आळशी आणि अनौद्योगी 100 दिवसाच्या जगण्यापेक्षा 1 दिवसाचं आपण उद्योगी होऊन जगणं खूप महत्वाचं आहे. परिश्रम करून पुरुषार्थ करून जगणं खूप महत्वाचं आहे. त्याने आपलं कल्याण होतं. मग असा हा भिक्षू होता सर्पदास नावाचा की ह्या सर्पदास नावाचा भिक्षू की एके समयी भगवंताची धम्मदेशना ऐकून एक गृहस्थ भिक्षू झाला बघा. आता प्रत्येक जण धम्मदेशना ऐकूनच भिक्षू होता किंवा धम्म त्यांच्या कानावर पडतो माहिती होते तेव्हाच भिक्षू होतात. तसंच एका सामान्य ग्रहस्थांनी भगवंताची धम्मदेशना ऐकली
आणि त्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली की गृहस्थ राहण्यापेक्षा भिक्षू राहणं चांगलं, म्हणून तो भिक्षू झाला. बऱ्याच दिवस त्याने 10 शिलाचं पालन केलं. भिक्षूंना 227 नियम असतात बघा, आणि श्रामणेरांना म्हणजे माझ्यासारख्या श्रामणेरांना 75 सेखीय म्हणजे 75 नियम असतात. आणि त्या सर्पदास भिक्षू आपले नियम पाळत पाळत 10 शिलांचंही पालन करू लागले. मोठं श्रद्धेने मोठ्या मनाने चांगलं शील पालन करत करत करत, परंतु बघा की आपल्या अभ्यासातून लक्षात येते की मार म्हणजे काय, की आपल्याला चांगल्या गोष्टीपासून रोखणारी काहीतरी शक्ती असं समजू आपण, की आपल्याला समजून घेण्यासाठी की आपल्याला वाईट गोष्टीकडे नेणाऱ्या काही गोष्टी, त्याला मार म्हणतो आपण. बुद्ध धर्माचा अभ्यास करता करता आपल्या लक्षात येतं की आपल्याला वाईट गोष्टीकडे नेणारी काही गोष्ट असते, त्याला मार म्हटलं जातो. मग असा मार म्हणजे आपल्याला आळस, मोह, वासना, आसक्ती या काही विकारामध्ये आपल्याला भटकवण्याचं काम करतो. जसं आताच आपल्याला मोठ्या बंतीजींनी खेमधम्म असतो, बंतीजी खूप भारी नॉलेज आहे. बंतीजीकडे जेव्हाही जातो मी, जेव्हाही त्यांना बघतो, त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, एकदम शांत वाटतं, मला रिलॅक्स वाटतं. की असं वाटतं खरंच आपणही बंती झालो, खूप चांगलं झालं. म्हणजे इतकं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्यामध्ये नॉलेज आहे. ते बघणाऱ्यावर कोणाला काय दिसतं, मला त्यांच्यामध्ये खूप शांती दिसते. कितीही राग आला त्यांना, कितीही काही झालं तरी ती लगेच म्हणजे खूप आनंदी राहतात. खेमधम्म की लगेच चटकन ते वाईट गोष्टी म्हणजे नुसतं सांगत नाही, तर ते त्यांच्या शरीरातल्या अनुभवातून, हावभावातूनही लक्षात येतं की ते खरंच किती रागावर, द्वेषावर, मोहावर इतक्या वर्षापासून कसं म्हणजे नियंत्रण मिळवत असेल. तर अशाच प्रकारे बघा की हा भिक्षू 10 शिलांचं पालन करत होता आणि अचानक त्याला मार सेना त्याच्यावर आक्रमण केलं एक प्रकारचं. आणि त्याला असं वाटलं की आता भिक्षू जीवन जगणं नको. आणि म्हणजे त्याला वारंवार असं वाटू लागलं की बस झालं भिक्षू जीवन, आता आपण गृहस्थ बनावं. आणि पुन्हा त्याला असं वाटलं की आता गृहस्थ बनल्यावरही काय करावं काय नाही करावं. अर्ध वय निघून गेला असेल, मग गृहस्थ जीवनातही जॉब लागल नाही लागल, बायको मिळल नाही मिळल, कदाचित असं काही द्विधेत असेल तो. म्हणून त्याला वाटलं आता गृहस्थ बनणं ही चुकीचं आहे, मग काय करावं. अपमान होईल, अपमान वाटल, की साधारण जीवन जगणं अपमानास्पद वाटल. म्हणून तो द्विधेत होता, भिक्षुही जीवन जगायचं नाही आणि ग्रस्त जीवनही जगायचं नाही. मग करायचं तर काय करायचं. मग त्याच्या मनात निगेटिव्हिटी, आता आपल्या मनातही विचार येतात. पण आता मी MPSCचा विद्यार्थी होतो, त्याच्यामुळे बराचसा अभ्यास आहे माझा. चांगल्या मोठ्या मोठ्या स्पीकर लोकांचं, मोटिवेशनल स्पीकर लोकांचं ऐकलेलं आहे की म्हणजे वैज्ञानिक लोकांनी सांगितलेलं आहे की आपल्या दिवसभरात आपल्याला 80 ते 85 हजार विचार येतात बघा. दिवसभर आपल्या डोक्यात विचार चालू असतात 80 ते 85 हजार. पण त्याच्यात बरेचसे निगेटिव्ह असतात. आणि असं कोणताच व्यक्ती नाही जगामध्ये की ज्याला मरण्याचा विचार आलाच नसेल, आत्महत्याचा. म्हणजे असे वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचारात कोणी वाहतही जातं आणि मग आपला अनर्थ करून घेतो. तसंच हा भिक्षू होता बघा, सर्पदास नावाचा भिक्षू, की त्यालाही असं वाईट विचार आले, परंतु त्याच्यात तो वाद नाही केला आणि त्याला असं वाटलं आपण आत्महत्याच करावी. म्हणजे भिक्षू जीवनही नको आणि ग्रस्त जीवनही नको, तर आपण काय करू आता, आत्महत्या करू. आणि म्हणून तो त्याचा कामाला लागला की आत्महत्या करण्यासाठी. आता कशी आत्महत्या करावी. आता भिक्षू असल्यामुळे त्याच्याकडे काही आत्महत्या करण्याचं काही साधन नसेल, कारण भिक्षू राहणं त्या काळातही सगळा त्याग. आणि म्हणून मग त्यांनी एका ठिकाणी सापाला बंद करून ठेवलेला होतो, समजा पिटाऱ्यामध्ये त्या. आणि त्या पिटाऱ्यामध्ये वारंवार तो हात घालू लागला. कशासाठी, की तो साप मला चावावा म्हणून आणि आपण मरून जावं म्हणून, आत्महत्या होईल. आणि वारंवार हात घालून देखील त्याला तो साप काही चावू शकला नाही. का, कारण त्यांनी केलेल्या शिलाचं परिपाक होतो की त्यांनी तो अकुशल कर्मामध्ये तो हे झाला नाही, सक्सेस झाला नाही, यशस्वी झाला नाही. आणि पुन्हा मग काही दिवसानंतर पुन्हा तो निराश झाला की आपल्याला आत्महत्या करायची, पुन्हा आत्महत्या करण्यात अयशस्वी झालो, यशस्वी काही झालो नाही. म्हणून त्यांनी पुन्हा ठरवलं की आपण आता कसं दुसऱ्या प्रकारे आत्महत्या करावी. तर त्यांनी सुरी आणली, धारदार चाकू,
आणि त्या धारदार चाकूने आपला गळा कापायचा प्रयत्न केला. आणि ज्या दिवशी तो गळा कापत असताना त्याने आपल्या गळ्यापाशी तो चाकू घेतला आणि जसा तो कापू लागला गळा, तर एक प्रकारचं त्याचं केलेल्या पुण्याचं फळ म्हणा की ते कापता कापता त्याला काही वेदना वगैरे थोडस जाणवलं असेल. आणि ते जाणवत जाणवत विपश्यनेच्या भाषेत तो विकार जाणत 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 त्याला लगेच त्याचं चित्त चांगल्या गोष्टीकडे लागलं. आनंदाने त्याचं चित्त भरून गेलं आणि तसंच तो एकाग्र होऊन ध्यान करत असेल कदाचित. आणि असं ध्यान करत करत सत्य जाणत 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 तो अरंत झाला. म्हणा साधू साधू साधू. म्हणजे की या गाथेतून काय बोध घ्यायचा आहे की आपलं अकुशल मार्गाला लागलेलं चित्त हे आपलं खूप वाईट करतं. आणि एक क्षण जरी आपण चांगल्या मार्गावरती चित्त लावलं तर आपलं कल्याण होते. आणि तसं मग ते अरंत झाला. आता अरंत जरी झाला तरी हातात त्याची चाकू तसाच होता. आणि मग तो विहाराकडे वळला जिथं भिक्षू राहत होते, भगवंत राहत होते, इकडे वापस आला आणि चाकू मात्र तसाच राहिला. बऱ्याचशा भिक्षूंनी त्याला विचारलं की हा चाकू तुझ्या हातात कसं काय? त्यांनी जे ते खरं सांगितलं की असा असा मी प्रकार केला, आत्महत्या करायचा प्रकार केला, असं केलं तसं केलं आणि मी अरंत झालो. ते सगळं सांगून दिलं त्याने. परंतु भिक्षूंना त्याच्यावर विश्वासच पटेल. एक बऱ्याच जणांना वाटलं आम्ही बी तप करतो, आम्ही बी ध्यान करतो, आम्ही बी शिलाचं पालन करतो, पण आम्ही तर अजून अरंत झालो नाही. आणि अरंत होणं का एवढं सोपं आहे का? असं कदाचित त्यांना वाटलं असेल. म्हणून ते त्यांना त्या बंतीजीच्या शब्दावर विश्वासच ठेवेना. म्हणून सगळेजण भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले की बघा हा भिक्षू खोटं बोलू लागला की अरंत झालो म्हणून. म्हणजे असं त्यांना वाटलं की खोटंच बोलतोय. आणि म्हणून मग भगवंतांनी ते ऐकल्यानंतर सांगितलं की हा भिक्षू खोटं नाही तर खरं बोलत आहे, की खरंच हा अरंत झाला. आणि मग काही भिक्षूंनी प्रश्न केला की एवढ्या लवकर अरंत होणं शक्य आहे का? भगवंताला असं विचारलं काही भिक्षूंनी की एवढ्या लवकर अरंत होणं शक्य आहे का? मग भगवंतांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा या गाथेनी की योच वससतं जीवे कुसितो हीन वीर्यो एकाहं जीवितं सेयो वीर्य मार भत्तो दलहम. की आळशी आणि अनौद्योगिक व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्याहून दृढतापूर्वक म्हणजेच उद्योगी राहून एक दिवसाचं जगणं श्रेष्ठ आहे. म्हणजे एका क्षणाचं जीवनही भगवंत तिथं सांगतात की पहिलं झालं ते झालं, परंतु त्याने एका क्षणामध्ये म्हणजे केलेल्या काही मागचे पुण्यही आहे, शिलाचं पालन आहे की विनाकारण काहीच नाही. बघा आज तुम्ही एवढे जण आले आपल्या गाथ्यातून धम्मदेशनीतून समजलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. बघा आज कित्येक लोक दारूच्या अड्ड्यावर असतील, कित्येक लोक पिक्चरच्या थिएटरमध्ये असतील, कित्येक लोक कुठं भांडण करत असतील, निरर्थक बडबड करत असतील. म्हणजे ज्याच्या त्याच्या स्वभावाची लोक जिथं जिथं जमा होतात. आणि आज तुम्ही मोठ्या संख्येने का जमा झाले? कारण तुम्ही समविचाराची, तुमच्यामध्ये थोडीफार श्रद्धा, शिलाचं पालन, धम्मावर श्रद्धा, या काही गोष्टी म्हणजे सारख्या गोष्टी निसर्गातून या गोष्टी शिकल्या पाहिजे की जशा गोष्टी तशा गोष्टीकडे ओढल्या जातात. मी जागोजागी फिरतो बघा, तुम्हाला बरेचसे विपश्ची साधकच भेटतात. का? कारण माझा जन्मच विपश्यनामुळे झाला असं मला वाटतं. कारण पहिलं विपश्यना समजली, मग मला भिक्षू जीवन समजलं आणि भिक्षू जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. ती जीवन घेऊनच मी विपश्यनेला गेलो आणि विपश्यनेतून मला थोडाफार जीवनाचा अर्थ समजला. तर मग जिथं पुढे जातो मी तर मला विपश्य लोकच भेटतात. विपश्यना सांगणारे, विपश्यनाबद्दल मार्गदर्शन करणारे सखी ब्रह्मबंधीचे आहे किंवा इतरही सगळे भिक्षू बघा माझ्या संग राहणारे. आता काही दुःशील भिक्षू असतात जगामध्ये, भगवंताच्या काळातही होते, पण तसे माझ्या संपर्कात येतात का? नाही. म्हणजे आपलं जर चित्त चांगलं असेल, आपले जर विचार चांगले असेल आणि आपण जर चांगला प्रयत्न करत असेल तर नेहमी आपण चांगल्या वाटेवरच जात असतो. जसं आताच नागसेनबंधीजी सांगत होते की 4थ्या प्रकारचं व्यक्ती कधी, तर आपणही 4थ्या प्रकारचं व्यक्ती बनलो तरच मग आपण 4थ्या प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात, अन्यथा दुसरेच दिसतात. मग आणि बघा त्या गाथेतून कथेतून चांगला आपल्याला बोध घ्यायचा आहे की आपण थेंबे थेंबे का होईना तळ साचत असलं तसंच छोटं का होईना पुण्याचं संचय केलं पाहिजे. शिलाचं पालन हे खूप महत्वाचं आहे. बघा माझ्या अनुभवातून सांगतो, माझा कित्येक वर्षाचा अनुभव आहे आता की शिलाचं पालन हे तत्काळ फळ देणारे भगवंत, म्हणजे आता भगवंत शब्द आला जे जीवनधारी असतात म्हणजे भगवंतच होऊ शकतात पुढं भविष्यात. शिलाचं पालन करून संकल्प करून की कोणीही बुद्ध होऊ शकतो.
परंतु सम्यक समृद्ध होऊ शकत नाही. जसं म्हणजे भगवंत म्हणता खिम धम्म बंतीजी म्हणायचं होतं मला. आणि की बंतीजींनी सांगितलं की आपल्या विकारावर कशा प्रकारे आपल्याला विजय मिळवता येतो. आणि म्हणून आपण प्रत्येक क्षणी शिलाचं पालन केलं पाहिजे. शिलाची शक्ती अशी आहे की म्हणजे भगवंतीजी सांगत होते की आपला धम्म हा तत्काळ फळ देणार आहे. आणि खरंच तत्काळ फळ देतो, परंतु आपलं मन तसं पाहिजे, आपली श्रद्धा तशी पाहिजे, आपल्या शिलाचं पालन आणि आपले कर्म तसे पाहिजे, तर तत्काळ फळही आपल्याला मिळते. परंतु काही अंशी काही लोक म्हणतात आपण भरपूर पुण्य करतो, परंतु अजून आपलं काही मनाची इच्छा पूर्ण होत नाही आणि आपल्यासंग काही चांगलं होत नाही. परंतु काही मागचे कर्म असतात की त्यामुळं या काही गोष्टी आपल्याला भोगावं लागतात. म्हणून संयमही खूप महत्वाचं आहे बघा. जेवढा तुम्ही संयम ठेवशाल, पेशन्स ठेवशाल, तसं जीवनामध्ये पुढं आपल्याला हळूहळू आपले सुख प्राप्त होते. म्हणजे सुखाच्या मार्गाकडे, सुखगतीच्या मार्गाकडे आपल्याला जाता येतं. अशा प्रकारे आपण याच्यातून चांगला बोध घ्यायचा आहे. आणि पुढची गाथा सांगतो मी, 42 नंबरची की धम्मपदातली, ही मी थोडीशी शॉर्ट करून सांगतो आणि आजची धम्मदेशना मी इथं थांबवतो. तर गाथा अशी आहे बघा की तथागत म्हणतात, दिसो दिसंग यंतं कैरा वेरी वा पनवेरिनं मिच्छा पनी हितं चिंतं पापियो नंग ततो करी. बघा की याच्यातही बघा की कुमार्गावर चित्त माणसाची जास्त हानी करते. म्हणजे वाईट मार्गावर लागलेलं मन माणसाची खूप मोठी हानी करते. क्षणाला बघ आपण बघतो जगामध्ये छोटे जरी मन आपलं वाईट मार्गावर गेलं तर कित्येक लोक बघा हर्सून मध्ये कायमचं जन्मठेपही भोगत आहे. की कुमार्गावर लागलेलं चित्त आपली खूप हानी करते. या गाथेचा अर्थ आहे की शत्रूची किंवा वैऱ्याची एवढी हानी करत नाही. म्हणजे दुश्मनाची एवढी हानी करत नाही, तेवढी हानी कोण करतं? आपलं मन जर वाईट मार्गावर लागलं तर ते मन आपलं अहित करत असतं. असं या गाथेचा अर्थ आहे बघा. म्हणून कुमार्गावर लागलेलं मन आपलं खूप मोठं वाईट करत असते. म्हणून आपण कधीही वाईट मार्गावर मन लावू नये, नेहमी चांगल्या मार्गावरच लावा. बघा ध्यान धरून मी धम्मदेश नाही करतो डोळे लावून, थोडे मध्ये डोळे उघडेही होते की बंतीजी सांगत होते की कशा प्रकारे अट्रॅक्शन असते, शारीरिक काही गोष्टी असतात, तरुण मुलं मुली भिक्षुणी याबद्दलही बंतीजी सांगत होते की कसं मन भटकू शकते, कसं माणूस मोहात, अशुभ भावना काय असते. अभ्यासातून माहिती मला, पण वारंवार आवड आहे त्याची तर वारंवार कानावरही पडते. तसंच आपल्या म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच म्हणतात त्याला, की आपली जर इच्छा असेल तर त्या गोष्टी आपल्याला आपोआप जवळ येतात. काल मी बरेच जणांना फोन केले, आपोआप तुम्हाला कोण आला बंतीजी आज इथे यावं आणि आला. तर असं राहतं की अशा प्रकारे या गाथेला अनुसरून एक छोटीशी कथा आहे, ती तुम्ही ऐकलेली असेल की कौशल राज्याच्या एका खेड्याला भेट देत असताना नंद नावाच्या एका गुराख्याला उद्देशून भगवंतांनी ही गाथा सांगितली. कोणती गाथा? की शत्रूची एवढी हानी करत नाही जेवढी हानी कुमार्गावर लागलेलं चित्त आपली हानी करत असते. मग ही गाथा बघा, या कथा अशी आहे की नंद नावाचा एक गुराखी होता आणि तो अनाथपिंडक नावाच्या एका श्रेष्ठीच्या घरी बऱ्याचशा गायी राखायचं काम करायचं. तर गुराखी म्हटलं दूध काढणं, गाया म्हशी बघणं, खूप सारं आणि खूप श्रीमंत होता अनाथपिंडक. आणि तो भगवंताला बघायचा की भगवंत नेहमी यायचे अनाथपिंडकाकडं. कधी अनाथपिंडक श्रद्धेने हजारो भिक्षूला दान द्यायचं. अनाथपिंडक एका दिवसाला 2-2 हजार लोकांना तो दान द्यायचा. विचार करा मग त्याच्याकडे मागचे पुण्य किती असेल. आणि पुढेही त्याला काही कमी पडत नव्हतं. म्हणजे असं तो त्याची मोठी मुलगी, मधली मुलगी, तिसरी मुलगी सुमन देवी म्हणून आपण अभ्यास केल्यावर लक्षात येतं आपल्याला की त्याची बायोग्राफी, त्याचा काल नावाचा मुलगा, ही बिलकुल श्रद्धा नव्हती त्याची कशावरच. नंतर तो देखील श्रोतापर्ण झाल्याचा आपल्याला आढळतं की त्याच्या वडिलांनी कसं त्याला आमिष दाखवलं की मी तुला हे देतो, पैसे देतो, असं देतो, तसं देतो, तो भगवंताकडे जाईन धम्मदेश नाही. आणि तो धम्मदेश ऐकता श्रोतापर्ण झाला. म्हणजे कधी कधी आपल्याला काही गोष्टीचं लालूच दाखवूनही लोकांना सुधरवता येतं. जसं लहान मुलांना वगैरे आपण सुधरू शकतो, असा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर या गाथेतून म्हणजे या कथेतून आपल्याला थोडा बोध घ्यायचा आहे की काय झालं की हा नंद नावाचा एक गुराखी होता जो अनाथपिंडकाच्या गायी शेळ्या वगैरे राखण्याचं काम करायचा. आणि भगवंताला तो विनंती करायचा की
तुम्ही एखाद्या वेळेस माझ्या घरी भोजनाला या. आणि भगवंत त्याला म्हणायचे की येईल मी भविष्यात एखाद्या वेळेस, आणि वारंवार ते टाळून जायचं. आता त्याची गंज इच्छा होती का आपण दान पुण्य करावं, की भगवंताला घरी बोलवावं, दान पुण्य करावं, परंतु कुठं ना कुठं त्याचे मागं पुढं पुण्य पडत असेल. आणि मग एक समय आला असा की काही महिने निघून गेले आणि भगवंत त्याच्या गावापासून चालले असताना भगवंताला स्मरण आलं की नंद या गावात राहतो नागपुरात. मग ते भगवंत भिक्षूंना घेऊन तिथं गेले आणि नंदाला आनंद वाटला. त्याने एक नाही दोन नाही तर 7 दिवस भगवंताची आणि भिक्षूंची सेवा केली. तिथं चांगले चांगले दुधाचे पदार्थ त्यांना खाऊ घातले भगवंताला आणि भिक्षू संघाला, आणि चांगलं पुण्य प्राप्त केलं. आणि शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी जेव्हा भगवंत तिथून जाणार होते तर तो धम्मदेश ऐकता ऐकता श्रोतापन्न झाला. म्हणा साधू साधू साधू. आता श्रोतापन्न म्हणजे आपल्याला माहितच असेल, अभ्यास व्हायचा पण किंवा माहिती करून घ्यायची, पण तिचे मोठे मोठे प्रवचन असतात. श्रोतापन्न काय, सकलगामी काय, अनागामी काय, अनंत काय. तर श्रोतापन्न म्हणजे की त्याचे 7 जन्म मनुष्य लोकातच होणार. इतर 31 जन्मभूम्या बघा, त्यापैकी एक जन्मभूमी सोडली तर इतर 30 जन्मभूम्या, प्रेत लोक, असुर लोक, वेगवेगळे प्राणी लोक, देवता गत्या म्हणजे देवलोक, असे वेगवेगळे लोक आहेत. तर अशा कुठल्याच लोकात त्याचा जन्म न होता 7 जन्म मनुष्य लोकात होणार आणि तो 7व्या जन्मात आरंत होणार. त्याला म्हणतात श्रोतापन्न. जसा अनाथपिंड काही झाला होता तसा हा नंदही झाला बघा. की काय झालं, 7व्या दिवशी धम्मदेश ऐकता ऐकता तो श्रोतापन्न झाला आणि मग तो भगवंताचं भिक्षापात्र घेऊन भगवंताला वाटी, आपल्या भाषेत आपण काय म्हणतो वाटी लावणं, तसं गावाच्या बाहेर सोडायला भगवंताला आणि भिक्षू संघाला निघाला. आणि तर गावाच्या त्या वेशीपाशी सोडलं भगवंताला. भगवंत गेले पुढे भिक्षू संघासह, आणि हा मात्र वापस येताना जंगल असेल, झाडं झुडपं असेल आणि एक शिकारीचा सुटलेला बाण तो या नंदला लागला आणि तो त्या बाणाने मरण पावला बघा. मग जसं भिक्षूंना माहीत झालं की असं असं झालं, लगेच भिक्षूंनी भगवंताला प्रश्न विचारला की हे कसं शक्य आहे, त्याने आपली एवढी सेवा केली, एवढं पुण्य केलं, श्रोतापन्न देखील झाला, म्हणजे असं एवढं काही पुण्य केलं आणि मग तो कसा मरण पावला, त्यासोबत वाईट कसं झालं. मग भगवंत तिथं सांगतात की मी इथं येणं न येणं हे महत्वाचं नाहीये, त्यांनी केलेले मागचे कर्म त्याला कोणी टाळू शकत नाही. की त्यांनी असे कर्म केले होते की त्याला असा मृत्यू येणं होता, परंतु त्यांनी शेवटच्या क्षणाला का होईना चित्त चांगलं लावलं म्हणून. म्हणजे याच्या पहिलं जर त्यांनी चित्त चांगलं नसतं लावलं, म्हणजे चांगल्या मार्गावर नसतं लावलं, तर तो कुठं गेला असता, अधोगतीला कुठेतरी जन्म झाला असता. परंतु आता मात्र श्रोतापन्न म्हणून भगवंताचे धम्मदेश ऐकून भिक्षूंची सेवा करून तो मरण पावला, म्हणजे तो कुठं गेला आता सुगतीला गेला. तर अशा प्रकारे भगवंत तिथं असं सांगतात. आणि याच्यातून आपण चांगला बोध घेतला पाहिजे की क्षणोक्षणी आपण आपलं जे काही मन आहे ते चांगल्या मार्गावर लावलं पाहिजे. अकुशल मार्गावर मन 10 प्रकारचे विकार उत्पन्न करतात. शॉर्टकट मध्ये 1 मिनिटात सांगतो आणि धम्मदेशना थांबवतो. जे आपल्याला माहितच आहे की आपण अकुशल मार्गावर लागलेलं मन 10 प्रकारचे विकार निर्माण करतात. की आपल्यामध्ये हिंसा निर्माण झाली तर समजायचं आपण अकुशल मार्गावर आपलं मन लागलं. त्यानंतर की चोरी, मनामध्ये चोरी निर्माण झाली, कोणाबद्दल काम भोग करण्याची, काम वासना करण्याची मन झालं तर समजायचं की अकुशल मार्गावर आपलं मन लागलं. तसेच की खोटं बोलणे, आपल्या मनात कधी खोटं आलं किंवा आपण खोटं बोललो तर समजायचं आपण अकुशल कर्म केलं. आणि मद्यपान करायलाही मन आपलं वळलं किंवा मद्यपान केलं तर समजायचं आपण अकुशल कर्माकडं चाललो. तसेच बघा कठोर वाचा, की भगवंतांनी सांगितलं की चांगली वाचा केली पाहिजे, कठोर बिलकुल वागलं नाही पाहिजे, की नेहमी चांगलं वागलं पाहिजे. आणि कठोर वाणी जर आपली निघत असेल तर आपण अधोगतीलाच जाणार, म्हणजे आपला अनर्थच होणार. तरी आपण समजलं पाहिजे की आपलं मन अकुशलाकडे वळलेलं आहे कठोर वाणी जर आपल्याकडून निघत असेल. आणि निरर्थक बडबड, की महिलांमध्ये जे गप्पा मारण्याची आवड असते बऱ्याच जणांना, परंतु निरर्थक गप्पा मारू नये. धम्मचर्चा केली पाहिजे, चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे. परंतु निरर्थक बडबड देखील अकुशल कर्मामध्ये मोडलं जातं.
म्हणून कुमार्गावर लागलेलं मन असं समजलं पाहिजे आपण की निरर्थक बडबड म्हणजे आपलं मन वाईट मार्गावर लागलं. तसेच लोभ, आपल्यामध्ये लोभही नसला पाहिजे बघा, की आपण सॅटिस्फॅक्शन म्हणजे आपल्याला समाधान असलं पाहिजे. बरेच लोक बघा आज जगामध्ये बघतो आपण, आपल्याकडे फ्रीज नाही म्हणजे EMI वर फ्रीज घेतात, आपल्याकडे टीव्ही नाही शेजारच्याकडे आहे पण मग EMI वर घेतात, आपल्याकडे कार नाही तरी मग 70-80 हजार रुपये भरून 20-30 लाखाची कार घेतात आणि मग हप्ते फेडत बसतात, व्याजाला व्याज फेडतात, अचानक आजारी पडले का पगार येत नाही, म्हणजे दुःख आपण ओढून घेतो. म्हणून लोभ नसावा माणसामध्ये, तर आपण जे आहे त्याच्यात समाधान मानणं हे एक प्रकारचं सुखाचं कारण आहे, की आपण जे आहे त्याच्यात समाधानी राहिलं पाहिजे, लोभ नसला पाहिजे. आपण जर लोभाकडे चाललो तर समजून जायचं की आपलं अकुशल कर्माकडे मन वळतंय. आणि मिथ्या संकल्प 9 आहे बघा, मिथ्या संकल्प. आता मिथ्या संकल्प म्हणजे की मला जे वाटतं तेच खरं, की चुकीच्या गोष्टीबद्दल संकल्प करणं, की आता हेच खरं आहे, हेच मी करल. जसं काही लोक की त्यांना वाटतं की आम्ही करतो तेच खरं, आमचा धर्मच श्रेष्ठ आहे, आम्ही जे दगडांना किंवा अदृश्य शक्त्यांना पुजतो तेच खरं. तर तसं मिथ्या संकल्पाकडे आपलं जर मन वळलं तर समजायचं की आपण अकुशल कर्म करत आहोत. आणि शेवटचं बघा 10वं की अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धा बी आपल्या मनात जागृत झाली तर समजायचं की अकुशल कर्माकडे आपलं मन वळत आहे. म्हणजे अशा प्रकारचे 10 विकार आहे. या 10 विकारावर आपण नियंत्रण मिळवलं पाहिजे, की आपण नेहमी चांगल्या मार्गावर आपलं मन नेलं पाहिजे. या गाथेतून कथेतून आपण समजून घेतलं पाहिजे. एक एक गोष्ट आपण सतर्कतेने समजून घेतली पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे. पंचशील असेल, अष्टशील असेल, 10 शील असेल, आपण जेवढे पालन करणार तेवढं आपल्याकडं सुख जवळ येतं आणि दुःख लांब जातं. म्हणून शिलाचं पालन हे नेहमी श्रेष्ठ असते. कुशल कर्म आपल्याला सुखदायक असतात, अकुशल कर्म आपल्याला दुःखदायक असतात. एवढं बोलून माझी धम्म दिसण्यास थांबवण्याचा प्रयत्न करतो. अगोदर भद्रीजीला खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला थोडंसं बोलण्यासाठी संधी दिली. त्यांना आभार व्यक्त करतो. म्हणा साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.